हॅलो हाय नमस्कार, मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओसाठी मी किती आता आटापिटा केलेला आहे तुम्हाला कळेलच। तर आज होता आनंदाचा क्षण, तो म्हणजे मी यूट्यूब फॅमिलीचे पूर्णपणे 4000 तास कंप्लीट करून आज माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे। तर म्हटलं चला सगळ्यांच्या आग्रहास्तव आपण सेलिब्रेशन करूया, काय हरकत आहे म्हटलं करायला। तर मी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे। मस्त असा त्यांना हार वगैरे ठेवून दिवा वगैरे तिथे लावून मस्त असं म्हटलं की आपण पूजा वगैरे करून आपलं जे कौतुकाचा सोहळा आहे ते आपण छत्रपती शिवाजी राजांच्या साक्षीनं करूयात, म्हणजे कुठेतरी मनाला समाधान लागेल। म्हणून अशा पद्धतीने मी सुरुवात केली। माझ्या मैत्रिणी माझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आल्या, मग आम्ही अशा छान पद्धतीने पूजा वगैरे केली सर्वांनी मिळून आणि छान अशा पद्धतीने सेलिब्रेशन या ठिकाणी छोटासा प्रयत्न म्हणून करण्याचं ठरवलं आहे। तर मला काय वाटतं केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। त्याच पद्धतीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळतं आणि हो, माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आहे। ते सर्व यश मिळाले, जे जे मिळालं मला यश, ते यशाचे भागीदार खरे तर तुम्ही सगळे आहात। तुमचे मनापासून मी स्वागत करते आणि धन्यवाद बोलते। नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड हे सांगायचं म्हणजे या जगामध्ये कुठलीच अशी गोष्ट नाही आहे की ती अशक्य आहे। सगळ्या गोष्टी आपण जर मनावर घेतल्या तर शक्य होतात आणि एक स्त्री बरंच काही करू शकते, हे मला तरी स्वतःच्या गोष्टीवरून अनुभव आलेला आहे। तर छान असं सेलिब्रेशन झालं आणि मी माझ्या मैत्रिणींना मस्त असं केक कटिंग करून केक वगैरे खाऊ घातला। तर याच ठिकाणी खरंच खूप आनंदाचा सोहळा होता माझ्यासाठी आणि कौतुकाचा सोहळा होता आणि सगळ्यांनी छान अशा पद्धतीने रिस्पॉन्स वगैरे देऊन इथे आल्या। सर्वजणींनी माझं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा ऋणी आहे। तर म्हटलं आपण स्वतः केक बनवताय, लोक बऱ्याच सेलिब्रेशनसाठी बाहेरून केक आणतात, म्हटलं आपण बनवतात म्हणलं काहीच हरकत नाही की आपण केक कटिंग करावं। चला म्हटलं करूया आणि एक छोटासा माझा आनंद तुमच्यासोबत यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून मी हे एक छोटासा आनंद तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आणि मी जे मला जे तुम्ही भरभरून यूट्यूबवरती प्रेम दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानते। आणि अशा पद्धतीने आम्ही जे सेलिब्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि नंतर मैत्रिणींना मस्त असं शाल वगैरे देऊन कॉंग्रॅच्युलेशन्स या ठिकाणी मला बोललेले आहेत, तर मला खूप भारी वाटलं। आणि नंतर मग फोटो वगैरे काढले आम्ही या ठिकाणी आणि बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने छान असं सेलिब्रेशन दणक्यात झालं। ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती आणि भारी वाटलं, म्हटलं काहीतरी नवीन आणि तुमच्यासोबत शेअर करावं। म्हणून माझ्या फॅमिली मेंबर्स, माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी वेळातला वेळ काढून आल्या आणि छान असं कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा पुन्हा एकदा आभार मानते। आणि छान छान अशा पद्धतीने सेलिब्रेशन केले। पुढं मी माझी जर्नी कशी केली, मी यूट्यूबचा मॉनिटाईजपर्यंतचा प्रवास कसा केला, तो नक्कीच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे। तर या ठिकाणी मस्त असं छान मी सर्वांना केक वगैरे भरवून घेतला आणि तुम्हाला माझं हे सेलिब्रेशन कसं वाटलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं केलेलं हे सेलिब्रेशन कसं वाटलं ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या स्वरूपातून तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे। मग काय मस्त आदलीचा वर्षाव झाला आणि मी दचकले आणि मस्त असं कौतुक झालं आणि भारी वाटलं। पुन्हा एकदा बघा ताई काय बोलतायत। एक फोटो घ्या हा। आणि अशा पद्धतीने भारी वाटलं, थँक्यू। आणि थोडासा जोक पण झाला इथे, थँक्यू। तर अशा पद्धतीने आम्ही फोटो वगैरे शूट केले आणि अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं। तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच पद्धतीने भरभरून प्रेम करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये की आपला चॅनल मॉनिटाईज कसं केलं, काय केलं, मी हे माझी उर्वरित माहिती घेऊन तुमच्यासमोर येणार आहे। तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर्वांचे, मला आज इथपर्यंत पोहोचवलं हे खरे यशाचे भागीदार तुम्ही आहात। धन्यवाद, थँक्यू सो मच।